एकेकाळी प्राचीन भारतात काव्या नावाची एक तरुणी होती. ती एका गजबजलेल्या शहराच्या बाहेरील एका छोट्या गावात राहायची. काव्या तिच्या सौंदर्यासाठी आणि दयाळू हृदयासाठी ओळखली जात होती. तिचे आई-वडील शेतकरी होते आणि ती त्यांना रोजच्या कामात मदत करायची. एके दिवशी काव्या शेतात असताना तिला रोहित नावाचा एक देखणा तरुण दिसला. आजी-आजोबांना भेटण्यासाठी तो गावात आला होता. काव्याला लगेच त्याचा फटका बसला. इतकं तीव्र आकर्षण तिला यापूर्वी कधीच वाटलं नव्हतं. रोहितनेही काव्याकडे लक्ष वेधले आणि तो तिच्या सौंदर्याने आणि कृपेने तितकाच प्रभावित झाला. त्याने आजूबाजूला तिच्याबद्दल विचारले आणि कळले की ती एक मेहनती आणि दयाळू बाई होती, जिचा गावात सर्वजण आदर करतात. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे रोहित आणि काव्या एकत्र जास्त वेळ घालवू लागले. ते शेतात लांब फिरायला जायचे, झाडांच्या सावलीत बसायचे आणि तासनतास गप्पा मारायचे आणि रात्री तारे बाहेर येताना पाहायचे. ते मनापासून प्रेमात पडले होते, पण त्यांचे प्रेम सोपे नव्हते. रोहितचे आईवडील वेगळ्या गावातल्या व्यक्तीशी लग्न करण्याच्या विरोधात होते आणि काव्याचे आईवडील आपल्या मुलीचे लग्न अधिक श्रीमंत कुटुंबातील कोणाशी तरी करू देण्यास कचरत होते. रोहित आणि काव्याला माहित होते की त्यांना त्यांच्या प्रेमासाठी संघर्ष करावा लागेल. ते गुपचूप भेटत राहिले आणि दिवसेंदिवस त्यांचे प्रेम अधिकच घट्ट होत गेले. त्यांनी एकमेकांना पत्रे लिहिली आणि मित्रांमार्फत संदेश पाठवले. त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर जाण्याचे आणि एकत्र वेळ घालवण्याचे मार्ग सापडले. एके दिवशी काव्याच्या वडिलांना तिच्या रोहितसोबतच्या नात्याबद्दल कळलं. तो संतापला आणि तिने त्याला पाहणे त्वरित थांबवण्याची मागणी केली. काव्याचं मन दुःखी झालं होतं, पण रोहितशिवाय तिच्या आयुष्याची ती कल्पना करू शकत नव्हती. तिला माहित होते की तिला तिच्या प्रिय व्यक्तीशी लग्न करण्यास तिच्या वडिलांना पटवून देण्याचा मार्ग शोधावा लागेल. काव्या रोहितकडे गेली आणि त्याला तिच्या वडिलांशी बोलण्यासाठी तिच्यासोबत येण्यास सांगितले. रोहितने होकार दिला आणि दोघे मिळून काव्याच्या घरी गेले. त्यांनी तिच्या वडिलांकडे विनवणी केली आणि त्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल आणि त्यांना एकत्र राहण्याची किती इच्छा आहे हे सांगितले. काव्याचे वडील त्यांच्या प्रामाणिकपणाने आणि एकमेकांवरील प्रेमाने प्रभावित झाले आणि त्यांनी शेवटी त्यांना लग्न करण्यास होकार दिला. रोहित आणि काव्याला खूप आनंद झाला. त्यांचे कुटुंब आणि मित्रमंडळींनी वेढलेल्या एका सुंदर समारंभात त्यांचे लग्न झाले. त्यांनी आयुष्यभर एकमेकांवर प्रेम आणि जपण्याचे वचन दिले. त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करताना रोहित आणि काव्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांचे लग्न यशस्वी करण्यासाठी त्यांना तडजोड करणे आणि एकत्र काम करणे शिकावे लागले. पण या सगळ्यातून त्यांचे प्रेम कधीच डगमगले नाही. वर्ष सरत गेली आणि रोहित आणि काव्या एकत्र म्हातारे झाले. त्यांना मुले आणि नातवंडे होते आणि त्यांचे प्रेम नेहमीसारखेच होते. आपण आपल्या प्रेमासाठी लढलो आणि जिंकलो, हे जाणून त्यांनी अभिमानाने त्यांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहिले. रोहित आणि काव्याला ज्या आव्हानांचा सामना करावा लागला, तरीही ते प्रेमात राहिले. ते शेतात लांब फिरायला गेले, हात धरून एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले आणि एकत्र त्यांच्या आयुष्याविषयीच्या गोष्टी सांगितल्या. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे त्यांना माहित होते की त्यांचा एकत्र वेळ मर्यादित आहे. रोहितची तब्येत ढासळायला लागली होती आणि काव्याला माहित होतं की तिला तिच्या प्रिय नव्याचा लवकरच निरोप घ्यावा लागणार आहे. एके दिवशी ते दोघे त्यांच्या पोर्चवर एकत्र बसून सूर्यास्त पाहत असताना रोहित काव्याकडे वळून म्हणाला, माझ्या प्रिय पत्नी, तुझ्यामुळे मी दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगलो आहे. तू मला खूप आनंद आणि प्रेम दिलेस आणि आम्ही एकत्र सामायिक केलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे. रोहितचे बोलणे ऐकून काव्याच्या डोळ्यात पाणी आले.
तिला माहित होते की तो निरोप घेत आहे आणि तिच्याशिवाय जीवनाचा विचार कसा सहन करावा हे तिला माहित नव्हते. रोहित पुढे म्हणाला, मला माहित आहे की आमचा एकत्र वेळ संपत आहे, परंतु मला तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तुमच्यावरील माझे प्रेम कधीही कमी होणार नाही. तुम्ही माझ्या आयुष्यात नेहमीच प्रकाश व्हाल आणि मी तुमचे प्रेम माझ्याबरोबर घेऊन जाईन. पुढील जग. काव्याने रोहितचा हात घट्ट धरला, त्याची ताकद हळूहळू कमी होत गेली. ती कुजबुजली, माझं तुझ्यावर प्रेम आहे, रोहित. तू मला सगळ्यात मोठी भेट दिली आहेस, तुझं प्रेम. क्षितिजाच्या खाली सूर्य मावळताच रोहितने डोळे मिटून अखेरचा श्वास घेतला. काव्याला तिच्यावर हार झाल्याची तीव्र भावना जाणवली, पण तिला शांततेची भावनाही जाणवली. तिला माहित होते की रोहित आता त्याच्या वेदनातून मुक्त झाला आहे आणि शांत आहे. त्यानंतरच्या दिवसात आणि आठवड्यात काव्याने तिच्या पतीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याचं हसणं आणि त्याचा कोमल स्पर्श तिला चुकला, पण तो गेल्यावरही त्यांचे प्रेम कायम राहील हे तिला माहित होते. जेव्हा तिने त्यांच्या एकत्र आयुष्याकडे मागे वळून पाहिले, तेव्हा काव्याला जाणवले की त्यांचे प्रेम हा एक आव्हानांनी भरलेला प्रवास होता, परंतु तो एक आनंद आणि आनंदाने भरलेला प्रवास होता. रोहितचे प्रेम ती नेहमी सोबत घेऊन जाईल हे तिला माहित होते आणि या विचारानेच तिला दिलासा दिला. प्रेम करावे तर असे